नमस्कार, मी श्रद्धा वाघमारे. आपण पाहत आहात आपला आवाजमध्ये आपले स्वागत. आपला आवाजमध्ये आम्ही आपणास दररोज नवीन बातमीपत्र दाखवत असतो. पण आज मात्र आहे दिनविशेष रविवार. या दिनविशेष कार्यक्रमासाठी आम्ही आपणासाठी घेऊन आलोय एक नवीन कार्यक्रम, बोल बिनधास्त. आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी आणि ब्युरो चीफ सुरेश वाणी यांनी जुन्नर तालुक्याचे युवा नेते अतुल बेनके यांच्याशी केलेली ही बेधडक बातचीत. पाहूयात हा कार्यक्रम, बोल बिनधास्त. नमस्कार. आपल्या स्टुडिओमध्ये आज आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे युवक उपाध्यक्ष अतुलजी बेनके. अतुलजी बेनके सर, आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आपल्याला माझा प्रश्न आहे की नुकतीच जी विधानसभेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये आपला जो पराभव झाला, या पराभवाची कारण आपण काय सांगाल? आणि या पराभवानंतर आपण कशा प्रकारे जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे संघटन आहे हे मजबूत करण्यासाठी काय आपण प्रयत्न केले? नाही, काय झालं, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष प्रत्येक वेगळे वेगळे लढले. आजपर्यंत दोनच पक्ष असायचे जे एकमेकांविरोधात लढायचे, ते म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. या इलेक्शनला असं झालं की शिवसेना आणि भाजप वेगळे लढली, काँग्रेस राष्ट्रवादी वेगळे लढले. त्याच्यामुळं काही ठराविक लोकांना असं वाटलं की आपण जर उभं राहिलो तर आपल्या जातीचे मतं जरी आपल्याला पडले तरी आपण विजय होऊ शकतो. उदाहरणार्थ, आदिवासीचा मारुती वाळ उभा राहिला. तो म्हणला खाली 10 जण उभे आहेत, आपण निवडून येऊ शकतो. आपले एवढे त्यांनी कॅल्क्युलेशन केले की आदिवासी समाज, ठाकर समाज यांची जवळपास 70 ते 80 हजार मतदान आहे. त्याच्यापैकी आपण राहिलो तर आपल्या जातीचे लोक आपल्याला मतदान करतात. त्या आधारावरती उभे राहिले. दुसरे एक मुस्लिमचं गफूर पठाण उभा राहिलं आणि ते म्हणले उधर 10 लोक खडे, आपण चुनके आहे का, आपण इथनं वोट से तो रहेगा असं. पण याच्यामुळं काय झालं, आणि बी जे पीचे जे उमेदवार होते, जे शिवसेनेचे पूर्वीपासून काम करायचे, ते बी जे पीकडून उभे राहिले. नेताजी दादा रोके, ते एक माळी समाजाचे. एक चित्र वेगळं निर्माण झालं होतं तालुक्यामध्ये की प्रत्येक जातीचा लोक त्या जातीच्या मागे धावू लागला होता. मग त्याच्यामध्ये काही आदिवासी समाजाचे लोक जे पारंपरिकपणे राष्ट्रवादी काँग्रेसला आणि बेनके साहेबांना मतदान करायचे, ते मारुती वाड्याच्या मागे गेले. सगळेच गेले असं मी म्हणत नाही, पण बऱ्यापैकी गेले. की जिथं लोकसभेला राष्ट्रवादी ही कायम पिछे हटवर असायची आणि शिवसेना 1 नंबरला असायचे, त्या मताचं जरी टॅली केलं तरी तिथं काहीच मतं राष्ट्रवादीला मिळाले नाही. ते सगळे मारुती वाड्याला गेले. मुस्लिम समाज जो आहे तो कायम बेनके साहेबांच्या मागे उभा राहायचा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे. जे लोकसभेला आपलं चित्र दिसलं, ती सगळी समाजाची लोक गफूर पठाणला गेले. आणि काही जे मोठी मोठी गावं होती जिथं माळी समाजाचा खूप पगडा आहे, काही गावं असे पारंपरिक पद्धतीने आजपर्यंत शिवसेनेला मतदान करायची, काही राष्ट्रवादीला मतदान करायची. त्या गावांमध्ये पण काही बरेचसे बहुसंख्य माळी समाजाचे लोक हे नेताजी दादाच्या मागे गेले. म्हणून एक जातीयवादीचं राजकारण काही प्रमाणात ते घडलं. शरददादा सोनवणे नवीन आमदार निवडून आले. त्यांचा गेल्या 9 वर्षाचा अत्यंत तळागाळापर्यंत संपर्क होता. त्यांनी सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले. त्याच्यामुळं त्यांचा जरा थोडासा जिव्हाळा, संपर्क तो होताच, नाही असं त्याला आम्ही काही मानत नाही. त्याचबरोबर बेनके साहेब एवढे मोठ्या कालावधीमध्ये त्यांनी जे काही राजकारण केलं, त्याच्यामध्ये काही थोडीशी नाराजी उमटली असेल. समजा 10 कामं असेल, 9 झाले, एखादं झालं नाही. त्याच्यामुळं जे काय आपुलकी त्यांच्याबद्दल निर्माण झाले, एक नवीन चेहरा होता, कोरा फ्रेश पार्टी असं ज्याला म्हणतात, ते काही लोक त्यांच्या मागे गेले. शिवसेनेचे आजपर्यंत आशाताई जे काम करत होते त्यांच्या विरुद्ध काय नाराजी असेल ते त्यांच्या मागे गेले. असं एकवटून सगळे असं घडून आलं आणि त्याच्यामुळं शरददादा सोनवणे या तालुक्याचे आमदार झाले. पण ते झाले तरी मी दुसऱ्या दिवशी म्हटलं की आमदार आता शरददादा आहे, ते माझ्या विरोधात जरी असले तरी या तालुक्याचे आमदार आहे, ते माझे पण आमदार आहेत. मग तालुक्या आजपर्यंत बेनके साहेबांनी जसा सांभाळला, त्या जलद गतीने विकास करून त्या खणकरपणे त्याने तो सांभाळला पाहिजे किंवा सांभाळावा, असे मी त्यांना शुभेच्छा दिल्या. तुम्ही आता म्हटलंय की ज्या प्रकारे 9 वर्ष शरद सोनवणेंनी तळागाळात म्हणजे सामुदायिक विवाह सोहळे करून किंवा अगदी दशक्रियांना हजर राहून ते आमदार झाले, बरोबर. पण असंच कार्य वल्लभ शेटचे या ठिकाणी तालुक्यामध्ये राहिले. ते या ठिकाणी 4 वेळा आमदार राहिलेले आहेत. 20 वर्ष त्यांनी आमदारकी या ठिकाणी भूषवलेली. मग त्यांचा आणि त्यांनी केलेल्या कामांचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फायदा झाला नाही का? ज्या प्रकारे आपण म्हणतो की जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेचं सुद्धा एक ठराविक मतदान आहे, 40 ते 50 हजार, तसा हा तालुका किंवा पुणे जिल्हा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे, बरोबर. कशा प्रकारे तुमचे कार्यकर्ते सुद्धा तुमच्यापासून दूर गेले? मतदारांनी तर जातीपातीचं राजकारण केलंच, पण तुमच्याही काही कार्यकर्त्यांनी तुमच्या विरोधात म्हणा किंवा शरद सोनवणेंबरोबर काम केलं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की कार्यकर्त्यांची फूट नेमकी कशी पडली? कसं आहे, आतापर्यंत बेनके साहेब नेतृत्व करत होते.
जेव्हा बेनके साहेब म्हणले की माझी आता काय तब्येत बरी नाही, मी सगळीकडे फिरू शकत नाही, आता नवीन कोणाच तरी हातात सोपवलं पाहिजे, त्या माध्यमातून पवारसाहेब म्हणले आता तरुण चेहरा दिला पाहिजे. मग तरुण चेहरा देत असताना संजय काळे होते आणि आम्ही दोघंजण इच्छुक होतो. मी तर पहिल्यांदा इच्छुक नव्हतोच, पण संघटनेच्या काही लोकांनी पवारसाहेबांना सांगितलं, ते आमचा पक्षाचा इच्छुकाचा जो फॉर्म असतो तो फॉर्म पण त्या लोकांनी भरला, मी जाऊन भरलाच नव्हता. मग तिथं गेल्यानंतर म्हणले बेनके साहेब जर नसतील तर तूच उभा राहायला पाहिजे. पण संजय काळ्यानं माझी तिकिटापूर्वीच आम्ही एकत्रित बसलो आणि त्यांना म्हणलं आपण एकत्रित पवारसाहेबांकडे जाऊ आणि तुम्ही जो निर्णय घ्याल तो आपण एकत्रितपणे मान्य करू. शेवटी काही जरी असलं तरी एकत्रित जाऊन पुढे जाणं त्याला महत्त्व आहे आणि राष्ट्रवादीचं सीट निवडून येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता जो पराभव झाला पण ह्या पराभवाला जबाबदार तुम्ही आहात, वल्लभ बेनके आहात का पक्ष जबाबदार आहे? नाही, परिस्थिती जबाबदार याला कोणी जबाबदार नाही. परिस्थिती जबाबदार तुम्ही कसं म्हणू शकता? जर वल्लभ शेठ बेनके 4 वेळा आमदार होते, 4 वेळा आमदार होते, सरकार तुमचं होतं, मग एवढं असतानाही तुम्हाला 3 नंबरची मतं पडली, बरोबर आहे. ते 4 वेळा जरी आमदार असेल तरी मध्ये 2 वेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्यानंतर 2 वेळा ते आमदार होते. त्याच्यामधली काही या टर्ममध्ये शेवटी माणूस नेतृत्व करत असताना सगळ्या लोकांच्या अपेक्षा आता खूप वाढलेल्या आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करता करता किंवा सगळ्या गोष्टी करत असताना सगळंच होतं असं काही नाही. त्याच्यामधून काही नाराजी असेल, मी तुम्हाला तेच सांगितलं, काही नाराजी असेल का तुमच्या कार्यकर्त्यांची नाराजी? कार्यकर्त्यांची अजिबात नाराजी नाही. मतदारांची जी काही नाराजी असेल किंवा त्यांना असं होतं की वेगळं काहीतरी पाहिजे. म्हणजे तुमच्या पक्षापर्यंत मोठ्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी विरोधात काम केलं नाही? नाही, एखादा नाराजी होऊन असं हे करू शकतो, पण त्यात काय मतांमध्ये फरक पडेल असं मला अजिबात काय वाटत नाही. समजा एखाद्याचं समजा उदाहरणार्थ आपण स्पष्ट बोलू की समजा संजय काळे, त्यांना जरी तिकीट मिळालं नाही, ते 4 दिवस काही नाराजी म्हणून ते स्टेजवर आले नाही, ते माझे नेतेच आहेत. नंतर त्यांनी काम केलं, काही म्हणतात विरोधात काम केलं, मी याला काय माझ्या मनामध्ये एक दुय्यम स्थान आहे. त्याच्यामुळे काय लय फरक पडत असला असं काही नाही. संजय काळेंचा विषय काढला, नुकतीच बाजार समितीची निवडणूक झाली, संजय काळे आणि तुम्ही एकत्र पॅनल केलं, बरोबर आहे, तुमचं पॅनल पडलं, जी सत्तेवर आले ते विरोधक आले, त्याचे नेते तुम्ही कसे झाले? विषय असा आहे, संजय काळे साहेब आणि मी, आमच्यातल्या विधानसभेनंतरचा दुरावा हा तसं बघायला गेलं तर आमच्या दोघांच्या मनातला नव्हता. हा कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय बनला होता एकदम, कारण ते एकदम प्रबळ इच्छुक होते तिकिटासाठी कुठल्या विधानसभेच्या. म्हणून आता राष्ट्रवादीमध्ये 2 गट झालेत अशी सगळीकडे चर्चा होते. त्याच्यानंतरची जी PDCCची निवडणूक झाली, त्या PDCCच्या निवडणूकमध्ये रघुनाथ लेंडे यांनी तीव्र इच्छा व्यक्त केली की मला ते लढायचं आहे किंवा हे सगळ्या गोष्टी करायच्यात. काही लोक दादांकडे गेले आणि दादांना म्हटले की संजय काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं नाही, तुम्ही रघुनाथ लेंडेला तिकीट द्या. ते म्हणले बघा, जर अशी काही परिस्थिती असेल तर मी कोणालाच तिकीट देणार नाही, तुम्ही तुमचे निवडून या, हे सगळ्या गोष्टी आहेत, शेवटी तुम्ही दोघंही राष्ट्रवादीचे आहेत, ठीक आहे. तेव्हा मी रघुनाथ लेंडेचं काम केलं किंवा हे सगळ्या गोष्टी झाल्या, ते मला आता असं जाणवतं की मी तेव्हाची ती माझी चूक झाली होती किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी पुढं जाऊन हे केल्या. एक दीर्घकाळाचं राजकारण करून या तालुक्याला राष्ट्रवादी एकत्रित होऊन जर पुढे असेल तर ह्या गोष्टी व्हायला नव्हत्या पाहिजे. बाजार समितीच्या निवडणुकीत तुमची चूक बरोबर काय असेल ते असेल. विघ्नर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली, सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं की विघ्नर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमचा शेतकऱ्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. मग निवडणुकीची प्रक्रिया संपत असताना तुम्ही म्हणाले की शेतकऱ्यांनी विश्वासघात केला. बरोबर आहे. काय झालं, सत्यशील शेरकर आणि आम्ही जेव्हा बसलो एकत्र तेव्हा म्हटलं आम्ही काय निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नाही आहे. बेनके साहेबांचा पण हा सांगावा आहे, आपण सगळे एकत्रित तुम्हाला काय करायचं ते करा, मी या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहणार आहे. आमची दिलीप वळसे पाटील साहेबांकडे मीटिंग झाली. सत्यशीलने असं सांगितलं की अलिप्त जरी राहिले किंवा काय जरी झाले तरी अतुल मला माझ्याबरोबर पाहिजे. म्हणजे तुला जर मी तुझ्यावर पाहिलं असेल तर मी सांगेल ते ॲटलिस्ट 2-3 लोक तरी तू त्या डायरेक्टर बॉडीमध्ये उमेदवार म्हणून घेतले पाहिजे. तुरंत चालेल, आपण त्याच्यावर चर्चा करू. आता चर्चा करत असताना जेव्हा ते नावं घेत होते, समजा आता उदाहरणार्थ संजय पानसरे असतील किंवा आपले किरण थोडगे असतील, हे राष्ट्रवादीचेच आहेत, नाही असे नाही, पण मी जे सुचवलं नाव एखादं ते तरी तू घेतलं पाहिजे म्हणून 2 नावं सुचवली, तर 2चे झाले 1. त्याच्यामध्ये एक नाव होतं अंकुश आंबले. म्हणजे तसं बघायला गेलं तर मी एकच नाव सुचवलं होतं आणि विषय बंद करून टाकलं. त्यांनी ते मान्य केलं. त्या हिशोबाने मी अंकुश शेठचा फॉर्म भरला. शेवटच्या दिवशी आम्ही सगळे एकत्रित झालो आणि सत्यशीलच्या ताब्यात द्यायचं असं ठरवलं होतं. पण महागारीच्या दिवशी सत्यशीलने माझ्याशी संपर्क तोडला. अशोकदादा घोलप आणि भीमाशेर गडगे माझ्याकडे आले आणि ते म्हणले आम्हाला माफ करा, तुम्ही जे सुचवलं सीट आम्हाला ते करता येणार. ठीक आहे, मला काय हरकत नाही. मी सत्यशीलला तेव्हा पण सांगितलं होतं, आज पण सांगतो की सगळं तुमच्या ताब्यात आहे, फक्त एवढं ठरवा
एवढं आमचं ठरलं होतं की इथून मागचं झालं ते विसरून जायचं, आता नवीन सुरुवात करायची चांगल्याने. आणि मग सुरुवात जर अशी करायची असेल तरी असं काही बरोबर नाही त्याचं वागणं. म्हणून आम्ही जे फॉर्म भरले होते ते सगळे पूर्वी तर माघार घेतले होते, पण जे राहिले होते ते लाईनीत उभे करून सगळे माघार घेतले. त्याचे साक्षीदार तुम्ही पण आहात, तुम्ही तिथं होता. म्हणून मी तिथं थांबलो नाही, मी आपलं निघून आलो. तुमची जुन्नर नगरपालिकेवर सत्ता आहे. जुन्नर नगर शहराची आज जर अवस्था पाहिली तर अतिशय वाईट आहे. ना पाणी लोकांना व्यवस्थित मिळत, ना रस्ते चांगले आहे. पुढच्या वर्षी नगर परिषदेची निवडणूक आहे, मग आपलं धोरण काय असणार आहे? असं आहे, जुन्नर नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे, पण आजपर्यंत स्टँडिंग कमिटीमध्ये मेजॉरिटी राष्ट्रवादीची नव्हती. आजपर्यंत जुन्नर शहराच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगली कामं केली, सगळ्या गोष्टी केल्यात. पण मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची मेजॉरिटी आली, त्यांची सत्ता आली. आता त्या आरक्षणामुळं आमचं ते नगरपालिकेवर नगराध्यक्ष बसला, म्हणून सत्ता आमची असं म्हणता येणार नाही. स्टँडिंग कमिटीमध्ये मेजॉरिटी शिवसेनेची होती, पण कुठलंही काम पुढं आणत असताना त्या स्टँडिंग कमिटीमध्ये ते काम आडायचं. आता तशी परिस्थिती नाही आहे. जे 4 वर्षात कामं झालं नाही ते 1 वर्षात आम्ही करून दाखवणार. अजूनही पायलट प्रोजेक्ट जे बेनके साहेबांनी केले होते, ज्याच्यामध्ये आपलं स्विमिंग टँक आहे, त्याला खूप खर्च झाला, तो चालू झाला पण परत बंद पडला. याचं दुःख आमच्या मनात आहे. तो मेंटेन करणं अत्यंत अवघड आहे. म्हणून आता एक नवीन आम्ही प्रोजेक्ट आणतो आहे की BOT बेसिसवर कोणाला तरी द्यायचा आणि तो पुन्हा एकदा चालू करून जुन्नर शहरवासियांना तो सुरुवात करायची. जिजामाता उद्यानचं पण तीच परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये नेमकी मीटिंगमध्ये विषय आला तर स्टँडिंगमध्ये तो हाणून पाडायचा. अजूनही काही विकास कामं करायचे असेल तर स्टँडिंगमध्ये तो हाणून पाडायचा. हे धोरण शिवसेनेचं काय बरोबर नाही. म्हणून इथून पुढं जे आता स्टँडिंगमध्ये मेजॉरिटी आली ते आम्ही 1 वर्षात करून दाखवणार. स्टँडिंगची तुमची मेजॉरिटी तुम्ही आत्ता आली असं म्हणताय. 4 वर्ष जे राजकारण झालं ते तुमच्याकडे स्टँडिंगची मेजॉरिटी नव्हती ना, तुम्ही म्हणताय. बरोबर. पण ह्या जुन्नर नगर परिषदेमध्ये याआधी सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचीच होती आणि आजही या सत्तेमध्ये तुमचे ज्येष्ठ नगरसेवक या नगर परिषद काम करतात. त्याच्यामध्ये दिनेश दुबे गेले 30 वर्षातून नगरसेवक म्हणून काम करतायत. विकास कोपे 30 वर्ष नगरसेवक म्हणून त्याचे कार्यरत आहे. मग असं असताना ज्या वेळेला हे जलतरण तलावाचं काम झालं, ज्यात जलतरण तलावाला माजी आमदारांचं नाव दिलं गेलं, श्रीराज वल्लभ जलतरण तलाव, आणि त्या जलतरण तलावाचं उद्घाटन झालं माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते. मग तोच जलतरण अशा पद्धतीने ओस पडलाय. ज्या उद्यानाला जिजामातेचं नाव आहे ते उद्यान गेल्या 4 वर्षा आधीपासूनही बंद पडलंय. याच्याबाबत आपली भूमिका काय असणार आहे? 19 फेब्रुवारी आली की या ठिकाणच्या स्ट्रीट लाईट लागतात. हे महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत छत्रपतींचं गाव. तर मग याबाबत आपण आपलं धोरण काय असणार आहे? नाही, विषय असा आहे, जलतरण तलाव आणि जिजामाताचं जे उद्यान आहे त्याच्यामध्ये मॅनेजमेंटच्या पॉलिसीज चुकलेल्या आहेत, ते मी मान्य करतो. ते आपण मोठ्या दिमाखात चालू केल्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याच्या पद्धतीने त्याचं जे मेंटेनन्स किंवा मॅनेजमेंट आहे याचा अंदाज नव्हता की एवढा मोठ्या प्रमाणात असेल किंवा हे सगळ्या गोष्टी असेल. जेव्हा आपण लोकांना स्वस्त दरामध्ये चालू केल्या, त्या येणारा पैसा आणि त्याच्यावर होणारा खर्च आहे हा अत्यंत तफावत होती. म्हणून ते कोण करायलाही तयार नाही. जे लोक यायचे ते कसे पण पोहायचे, काय असं त्याला शिस्त नव्हती, हे नव्हती. म्हणून त्याचा आता आम्ही प्लॅन केलेला आहे. म्हणून तो BOT बेसिसवर देऊन आम्हाला तो चालू करायचा आहे. याच्यासाठी चालू करायचा आहे की जेणेकरून तो जलतरण तलाव लोकांसाठी तो खुला झाला पाहिजे, त्याचं मेंटेनन्स व्हायला पाहिजे आणि हा प्रोजेक्ट इतका मोठा आहे की तो लॉंग टर्म चालला पाहिजे. दुसऱ्या गोष्टी तुम्ही ते स्ट्रीट लाईट सांगितले, स्ट्रीट लाईट्स हे अजूनही PWDच्या ताब्यात आहेत. PWDने अजूनही नगरपालिकेला तो ताब्यात दिलेला नाही. तरी शिवजयंती आली किंवा आपल्या महाराजाचा सण आहे किंवा आपल्या राजा छत्रपतींचा आहे तर कसं तरी करून PWDची यंत्रणा एकत्र करा, हे करा. ते PWD आम्ही वारंवार विनंती केली, एकतर तुम्ही मेंटेन करा, मेंटेन करायला जमत नसेल तर एकदा चालू करून नगरपालिकेला हस्तांतर करा. आता त्याच्यावर आम्ही स्टँडिंगमध्ये ती हे घेऊन त्याच्यावर ठोस निर्णय घेऊन PWD कडून ते हस्तांतरित करण्याच्या प्रोसेसमध्ये आता एकदम लवकर करून ज्या प्रकारे तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला दोषी ठरवताय की त्यांना तिथं मेंटेन करणं शक्य होत नाहीये, पण जे महाराजांच्या नावाने आपण जे शिवसृष्टी चालू केलेली आहे तर 50 लाख रुपये खर्च करून ते शिवसृष्टीचं काम देखील सार्वजनिक बांधकाम विभागानेच केलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी तब्बल 1 वर्ष झाले ती शिवसृष्टी जुन्नर नगर परिषद हँडओव्हर केलेली आहे. मात्र तिथं सुद्धा मेंटेनन्स होत नाही. शिवप्रेमी त्या ठिकाणी येतात, बऱ्याच वेळा त्या ठिकाणी कुलूप लावलेलं असतं, शिवप्रेमीची त्या ठिकाणी गैरसोय होते. या प्रकरणात आपण काय सांगाल? त्याचं दुःख आमच्या मनात पण आहे. परत तेच कारण आहे, एखादा जुन्नर नगरपालिकेच्या विषयी निर्णय घ्यायचा जर असेल तर काही प्रायोरिटीज ठरलेल्या असतात आणि ज्या प्रायोरिटीने आपण चाललं पाहिजे ती प्रायोरिटी स्टँडिंग कमिटीने पुढं आणलेलं नाही. आता अध्यक्ष म्हणजे या मेजॉरिटी आल्यानंतर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आता सिंगल हँडेड सत्ता आहे. तर मी ती जबाबदारी घेतो की येणाऱ्या नजदीकच्या काळामध्ये ती शिवसृष्टी
लोकांसाठी सुलभपणे आणि चांगल्या पद्धतीने कशी ओपन होईल, तिथं लाईट्स कसे राहतील, तिथं वॉचमॅन कसा राहील, या सगळ्या गोष्टी आम्ही करून ते नक्कीच लोकांसमोर ओपन करू. अतुलजी, तुम्ही मगाशी म्हणालात की संजय काळे आणि माझ्यामध्ये कुठलेही मतभेद नाही. नुकतीच बाजार समितीची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये संजय काळे आणि तुम्ही एकत्र राहावं म्हणून तुम्ही पवारसाहेबांकडे गेलात. पवारसाहेबांनी तुम्हाला एकत्र केलं. तदनंतर मात्र संजय काळेंचा पराभव झाला. ज्यांनी पराभव केला त्यांचे आज तुम्ही नेते आहात. मग हे गणित लोकांना काही समजलेलं नाही. नेमका काय प्रकार आहे हा? नाही, आता कसं आहे, मार्केट कमिटीची निवडणूक जेव्हा लागली तेव्हा बेनके साहेब, शरद लेंडे आणि माझी एक वैयक्तिक चर्चा आली. ते म्हणले काळे साहेबांना बोलून घ्या आणि काय करायचं ते काळे साहेबांना आजपर्यंत नेतृत्व करत होते, त्यांनाच नेतृत्व करू दे. करत असताना फक्त सगळे राष्ट्रवादीचे घ्या. तसा निरोप आमचा चर्चा झाली. पण ते म्हणले आम्ही शिवसेनेवर काहीतरी बोललो, या सगळ्या गोष्टी झाल्या. ती चर्चा होत करता दिलीप वळसे पाटलांकडे गेली, जिल्हाध्यक्षांकडे गेली, अजितदादांकडे दिली आणि मग सामूहिक निर्णय झाला की ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष आहे काँग्रेस, त्यांना एकत्र घेऊन लढायचं. ते करत असताना जेव्हा मार्केट कमिटीचं पॅनल ठरलं त्याचा सर्व अधिकार संजय काळेंना दिला आणि संजय काळेंना पॅनलचा अधिकार दिल्यानंतर त्यांनी जे पॅनल निवडलं त्याच्यामध्ये जेवढे इच्छुक होते त्याच्यामध्ये थोडासा बॅलन्स करावा अशी माझी वैयक्तिक इच्छा होती. पण त्याचा काही मी खूप आग्रह धरला नाही. शेवटी त्यांना बघायचं आहे, ते करतात. त्याच्यामधून काय झालं, एकदम असं अचानक नाराजी उफळले की हेच घेतले, हेच नाही घेतले, आम्हाला मुद्दामून डावळले सगळ्या गोष्टी, म्हणून त्यांनी तो उठाव केला. आणि मग शिवसेनाबरोबर जी युती तोडल्यामुळं ते स्वाभाविकच ते शिवसेना नाराज झाली, काही लोक इकडं नाराज झाली आणि ते तिसरं पॅनल. पण त्याच्या मी आणि बेनके साहेब आम्ही विरोधातच होतो, त्यांच्या बाजूने होतो असं काही नाही. पण निकाल लागत असताना जेव्हा जेव्हा मार्केट कमिटीची इलेक्शन पुढे झाली होती तेव्हा माझा तरी अंदाज असा होता की 12 सीटं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही नक्कीच निवडून येणार. जी 11 सोसायटीच्या आहेत ती, एक हमाल महापाडीचा आणि व्यापारीला थोडंसं कमकुट ठरवतं. जर असं ऐनवेळेस ते नेताजी दादांचा आग्रह होता संजय काळेंचा, त्यांनी ऐनवेळेस माघार घेतली, ते उमेदवार शोधा गडबड झाली तिथं. अशामध्ये 12 येतील असं, पण असं चित्र होईल असं वाटलं नव्हतं. जे उचल खाल्ली हे सगळ्या गोष्टी झाल्या. काही लोकांना पक्षातून काढण्याची पण कारवाई केली. अजितदादांनी जिल्हाध्यक्ष स्ट्रिक्ट झाले आणि मग अशा परिस्थितीनंतर ही सगळी लोक निवडून आल्यानंतर ही सगळी बेनके साहेबांकडे आली, आमच्या तिथं घरी आली आणि म्हणजे आम्हाला पक्षात काढलं तरी काही हरकत नाही, पण हे दार आमचं, हे आमचं दैवत आहे, आम्ही सगळ्या गोष्टी अशा आहेत. पण हे सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही परत दादांकडे गेलो, दादांच्या कानावर घातलं. संजय काळेंना आम्ही एकत्रच गेलो. मग दादा म्हणले आता जाऊन दे, त्याचे काय झालंय ते सगळे सभापती उपसभापती. मधल्या काळात दादांनी असा निरोप दिला होता की ठीक आहे, निवडून कोण आला हा भाग सोडून द्या, मात्र उपसभापती पद हे संजय काळेंच्या गटाला द्या. बरोबर आहे, तुम्ही कबूल केलं. तसं नाही, गटाला बेटाला काय नाही. हे संजय काळे किंवा अतुल बेनके गट किंवा बंडखोर गट असं नाही. आम्ही जेव्हा संजय काळेंना आम्ही दादांकडे गेलो, दादा म्हणले जे राष्ट्रवादीची सगळे जेवढे आहेत ते सगळे एकत्रित करा आणि त्याच्यामध्ये कोणालाही अध्यक्ष सभापती करा, कोणालाही उपसभापती करा, पण राष्ट्रवादीचा करा. पण हा जो विषय आहे, हे जे राष्ट्रवादीचे जे तिकडून निवडून आले त्यांच्या कानावर आम्ही घातल्या गोष्टी, त्यांच्यावर मी बैठक केली पण बोललो पण. मग ते म्हणले आम्हाला पक्षातून काढलं तेव्हा तुम्ही का नाही बोलले, आता आम्ही सगळ्या गोष्टी एकत्रित करून एक पॅनल करून लढलो आहे, आम्ही सगळे निवडणूकचा पॅनल तयार झाल्यापासून निवडून आल्यापासून आजपर्यंत आम्ही सगळे एकत्रित आहे, आम्ही हे असं तर काही तोडणार नाही. ते आणि तुमचे कुठलेही मतभेद नाही, अजिबात नाही आणि माझ्या बाजूने ते बिलकुल नाही. तुमचे मतभेद नसले तरी तुम्ही एक माजी आमदाराचे चिरंजीव आहात, त्याच प्रकारे संजय काळे देखील एक माजी आमदाराचे चिरंजीव आहेत. नक्कीच. आणि ह्या संजय काळेंच्या वडिलांनी, माजी आमदार शिवाजीराव काळेंनी अनेक निवडणुकांमध्ये वल्लभशेठ बेनकेंना मदत केलेली. बरोबर आहे. त्याच जोरावरती वल्लभशेठ बेनकेंनी आमदारकी भूषवलेली आहे. बरोबर आहे. मग असं असताना नेमकं कुठलं राजकारण असं आड आलं की आज तुमच्या दोघांमध्ये एक दुरावा निर्माण झाला आहे आणि तुमचा राजकीय आत्ताचा प्रवास जरी कमी असला तरी तुम्ही एक यशस्वी खेळी केलेली आहे की तुम्ही संजय काळेंबरोबर गेले होते. जर त्यांचे 12 उमेदवार निवडून येतात तर ते तुमचेच होते आणि आज तुम्ही त्यांचे उमेदवार पडले आणि जे बंडखोर निवडून आले ते तुमचेच आहेत. नेमका हा काय मेसेज समोर लोकांपुढे जातो, तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये जातो? कार्यकर्त्यांनी मग अपेक्षा नेत्यांकडनं काय करायची? कसं आहे, हा जो प्रवास घडला किंवा हे सगळ्या गोष्टी जे झाल्या स्वाभाविकच तुम्ही जे म्हणतात तसं लोक विचार करणार, पण तसं मुळात नाही आहे. जे घडत गेलं ना ते अत्यंत जलद गतीने काही ना काही असं वेगळं घडत गेलं. आम्ही एकदम स्ट्रेट माइंड ठेवलं होतं. मी संजय काळेंची काय बोलतो, चूक घडलं असं, जे घडलं ते चूक असं वाटतंय, चुकीचं घडलं. पण हे चुकीचं घडलं का याची पण कारण मीमांसा बघितली पाहिजे.
मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही येणाऱ्या पंचायत समिती निवडणुका, जिल्हा परिषद किंवा 100% आम्ही ते दुरुस्त केलं आणि सगळे आता एकत्रित केलेले आहेत. संजय काळे तुम्ही बरोबर असणार? हो, मग येणाऱ्या विधानसभेला उमेदवारी संजय काळेंनाच जर मिळेल तर काम कोणाचं करणार? संजय काळेचं करणार मी. तुमचा उमेदवार राष्ट्रवादीचा जो उमेदवार असेल, संजय काळे असेल, मी असेल, नाही तर अजून कोण तिसरा असेल, त्यांचं आम्ही राष्ट्रवादीचं काम करणार. तुमचा जसं आता राजकीय प्रवास चालू आहे, ज्या प्रकारे तुम्ही आज राजकारणात आहात, त्याच प्रकारे तुमचे जे छोटे बंधू आहेत अमित शेठ बेनके, ते देखील आज राजकारणामध्ये सक्रिय दिसतात किंवा सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत. मध्यंतरी त्यांचंही कानावर आले की ते सुद्धा कुठून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, ते कसं आहे, बेनके परिवार जे प्रेम करणारे लोक आहेत ना, आता हे व्हॉट्सअप आणि ते मीडियामुळे काय आहे, काही लोक एकदम असा उतावळेपणा लय प्रेम होतो जातं, ते काही टाकतात की असं तसं गेलं. आता प्रचारामध्ये माझी मिसेस फिरायची तर तिचं नाव काय टाकायचे की पुढचं जर महिला आरक्षण झालं तर तिचं करणार. आता म्हणायचे महिला आरक्षण झालं तर मग आईलाच उभं करायचं, असं अजिबात नाही. राजकारण देत आहे की राजकारणामध्ये फक्त बेनके फॅमिलीतून तुम्हीच राजकारण करणार आहात? नाही, कसं आहे, आम्ही जी बेनके निवडणूक लढवणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम आमचं फॅमिली करत आहे. जिथं जिथं साहेबांना आता शक्य होत नाही, माझा एक वैयक्तिक व्यवसाय आहे, ते व्यवसायाच्या निमित्ताने मला जर जायला भेटलं नाही तर आमचा एक प्रतिनिधी म्हणून तिथं आम्ही जातोय. सगळेच राजकारणात जाणार नाहीत किंवा मग हाच आमदार, हा जिल्हा परिषदला, हा पंचायत समितीला, हा मार्केट कमिटीला, असं अजिबात नाही. म्हणजे घरांशी तुम्ही चालवणार नाही, तुम्ही कार्यकर्त्याने असं अजिबात नाहीये. फक्त एक बेनके साहेबांचं नेतृत्व ज्या लोकांनी मान्य केलं, काही लोकांचा आग्रह होता म्हणून मी इथं बसलोय. आज देशाचे माजी पंतप्रधान, महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकासाठी वल्लभशेठ बेनके यांनी शासनाच्या मागे लागून 100 कोटीची तरतूद केली. मात्र त्यातले 1.5 कोटी रुपये त्या कामासाठी आले. बरोबर आहे. मागच्या विधानसभेला तुमच्याबद्दल चर्चा अशी व्हायची, आरोप असा व्हायचा की हे 100-150 कोटी जे आले, 1.5 कोटी रुपये, ह्या 1.5 कोटीमधून वल्लभ बेनकेंच्या शेतापर्यंतच रस्ता झाला. कोण करायचं? शरद सोनवणेंनी जाहीर सभांमध्ये याबाबत सांगितलेलं आहे की यशवंतरावांच्या स्मारकासाठी जे 1.5 कोटी रुपये आले, त्यासाठी जो खर्च झालेला आहे तो खर्च फक्त रस्त्यासाठी 50 लाख रुपये खर्च झाला आणि 90 लाख रुपये भिंतीसाठी झाला. त्यांनी जो खर्च केला तो फक्त बेनकेंच्या शेतापर्यंतच खर्च झालेला आहे. नाही, त्यांनी अजून एक आरोप केला होता की तो प्रकल्प झाला तो वैयक्तिक लोकांच्या तिथं पुढाऱ्यांच्या स्वार्थापायी त्यांच्या जमिनीचे भाव वाढतील म्हणून तो प्रकल्प तिथे करत आहे. म्हणजे हा पण एक पुढचा आरोप आहे. पण तसं मुळात काय नाही आहे. मुळात ती जागा इरिगेशनची 60 एकर जी होती, जी धरण बांधकाम करत असताना ते कामगारांच्या किंवा इंजिनियर लोकांच्या क्वार्टर्स आणि तिकडे ज्या ट्रक किंवा त्यांचं साहित्य ठेवण्यासाठी ती जागा ॲक्विजिशन करून ते ठेवली होती. मध्ये काम संपलं, सगळं संपलं, मेंटेनन्सच्या वर्गात अजून किरकोळ चालू आहेत. ती जागा मोकळी झाल्यानंतर काही शेतकरी तिथं शेती पण करतात, ते करत होते, चांगलं ते करू द्या. पण आता विषय असा झाला, ते शॅम्पेनचे जे चौगुले आहेत ना, ते म्हणले आम्हाला तिथं वाईन इंडस्ट्री उभी करायची. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीबरोबर टायअप केलं होतं आणि या वाईन इंडस्ट्रीचा प्रकल्प त्यांनी पवार साहेबांकडं दाखवला आणि पवार साहेबांनी आपल्या बंगल्यावर मीटिंग घेतली नारायणगावला. त्याच्यातून म्हणलं याच्यातून लोकांना काय फायदा होणार आहे? म्हणजे लोकांना काहीच फायदा नाही. मग ते म्हणजे प्रकल्प रद्द करा. मग याच्यातून आपण पुढं काय करू शकतो? पवार साहेबांनी एक संकल्पना दिली, ती यशवंतराव चव्हाण साहेबांनी हे केलेलं आहे, तुम्ही सगळेजण एकत्रित येऊन असा एक तयार करा. त्यासाठी जयंत धाराप एक लँडस्केपचा आर्किटेक्ट आहे, नामवंत आर्किटेक्ट आहे, तो पवार साहेबांनी दिला आणि बेनके साहेबांनी त्यांनी एकत्रित प्लॅनिंग केलं. या देशामध्ये किंवा या जगाच्या पातळीवर पर्यटन केंद्रामध्ये काय घडू शकतं त्याचा आढावा घेतला. सगळंच नाही करू शकत, पण प्रोजेक्ट फिजिबिलिटी काय करू शकतो त्याच्यामध्ये आम्ही तो प्रकल्प तयार केला. त्याची क्लिप पण आपण बघितली असेल, माहिती, सी प्लेन असेल, गार्डन, 5 स्टार हॉटेल, सगळ्या अशा गोष्टी आहेत. त्याचे बारकाईने कामे मी सगळे बघितले. तर हे प्रोजेक्ट आपण गव्हर्नमेंटकडे सादर करत असताना गव्हर्नमेंट काय लगेच एकदम 97 कोटी देत नाही, ते टप्प्याटप्प्याने पैसे देतात. मग फर्स्ट काय असतं, कंपाऊंड वॉल, प्रोटेक्शन टू द लँड आणि अप्रोच टू द लँड, म्हणजे हा रस्ता. मग तो रस्ता तयार करत असताना तो 4 पदरी रस्ता पाहिजे आणि मग तो रस्ता तयार करत असताना सध्या एवढी तरतूद येते, एवढे पैसे तुम्ही घ्या म्हणून आम्ही आपण आधी कंपाऊंड केली, नंतर रस्त्याचं काम चालू झालं आणि त्याच्यानंतर काय मग दुष्काळामुळे काय लोक सरकारचे प्रायोरिटीज बदलल्या किंवा पुढच्या मिटिंगमध्ये जे टप्प्याटप्प्याने करायचं आहे तसं आपण शिवनेरीचं केलं, तसं तसं ते होणार होतं. आता सरकार बदललं आहे, आमदार बदललं आहे, आमदारांनी इच्छाशक्ती व्यक्त करून तिथे त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे असं आमचं त्यांना म्हणणं आहे. आणि त्या गोष्टी करून जर आपण ते साध्य केलं ते प्रकल्प, तर निश्चितच इथं पर्यटक संख्या वाढतील, लोकांना रोजगार मिळेल, तरुणांना नोकऱ्या लागतील, पर्यटक आल्यामुळे बाहेरचा पैसा आपल्या इथं येईल. नाहीतर शेतीशिवाय दुसरं उत्पन्न आहे ना. पर्यटन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात जुन्नरमध्ये तर होतोय, अजूनही पुढं होईल आणि ह्या प्रकल्पामुळं तर इतका पटीने होणार आहे की जगातले पर्यटक इथं आकर्षित होणार आहे. म्हणून याच्याकरता जे आत्ताचे आमदार आहेत शरद सोनवणे, त्यांनी शासनाकडं
पाठपुरावा करून या प्रकल्पासाठी पैसे आणावेत अशी मला त्यांना विनंती करायची आहे. ज्या प्रकारे तुम्ही आपण सांगतोय की यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी 97 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता, बरोबर आहे. त्याचप्रमाणे जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत आपले किल्ले शिवनेरी, बरोबर आहे, यासाठी आमदार बेनके असताना त्यावेळेला जवळपास 100 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. हा, त्यापैकी किमान 40 कोटी रुपये खर्च झालेला आहे. पण तुमचे जे काही विरोधक त्यावेळेचे होते किंवा आताचे जे विरोधक आहे त्यांचं म्हणणं नेमके हा 40 कोटी रुपये गेला कुठं, कशा प्रकारे तुम्ही 40 कोटीमध्ये विकास केलेला आहे? काम करत असताना जो विरोधातला माणूस आहे तो कायम टीका करत राहणार. आमचा अजूनही चॅलेंज आहे, जे शिवनेरी विकास अंतर्गत जे कामं झालेत त्याची यादी घ्या, त्या यादीमध्ये काय काय कामं केली ती कामं बघा. समजा एखादा रस्ता गेला असेल, तो रस्ता कुठल्या साली घेतला आहे, त्याच्यानंतर त्याच्यातून किती गाड्या होऊन किती वेअर अँड टेअर झालं, क्लायमेट चेंजमुळे, पावसामुळं किंवा काय झालं, किंवा त्याचं जे थिकनेस असेल 60 mm 40 mm, डांबर, कार्पेट, मुरूम, खडी काय असेल अजून एक कोर टेस्ट घ्या ना, त्याचे कोर टेस्ट घ्या. वरची जे दगडे काम वरती केलं असेल, गार्डन केलं असेल, दिवे लावले असतील, हे सगळ्या गोष्टी केल्या असेल, ते सगळे लिहिलेले आहेत ना, त्याचं घ्या. हे नुसतं बोलून चालत नाही. हे अशा अनेक जण बोललेत, अनेक जणांना चॅलेंज केलं पण पुढं कोण आलं नाही. म्हणजे एकंदरीतच किल्ले शिवनेरीचा विकास तुमच्या हिशोबाने अतिशय चांगला झालेला आहे, चांगलं झालंय, अजूनही करायचं योग्य प्रकारे त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे. नक्कीच केलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे गड किल्ले आहेत त्याच्यामध्ये एकच किल्ला जो असा आहे जो जिथं विकास होतोय, नाही तर बाकी ठिकाणी होत नाहीये. सरकार पैसे द्यायचे, पण सरकार पैसे देत असताना या किल्ल्याचे 5-6 मालक आहेत. आर्किओलॉजी, फॉरेस्ट, PWD, परत MSABचं काय बघा, असे 4-5 डिपार्टमेंट्स एकत्र येऊन ते काम करतात. ते डिपार्टमेंट कधी एकत्र येत नाही. हा त्याच्यावर ढकलतो, त्याच्यावर ढकलतो, आर्किओलॉजीमध्ये दिल्लीला जायला पाहिजे, पण ही सगळी एकत्रित कोणी केली? बेनके साहेबांनी एकत्रित केली. म्हणून हे काम पुढं चाललं आहे. आणि हे एक रोल मॉडेल म्हणून बेनके साहेबांना विलासराव देशमुखनी आणि अजितदादांनी शाबासकी दिली की सिंहगडचा पण विकास करायचा आहे, ते बेनके साहेब कसे करतात बघा, आणि त्या धर्तीवर सिंहगडचा करा, प्रतापगडचा करा, रायगडाचा करा. पैसे द्यायला सरकार देते, पण ते विनियोग होत नाही, ते एकत्र येत नाही. प्रशासनाने गेलं पाहिजे, स्थानिक आमदार लक्ष दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. बेनके साहेबांचा वचक राज्य शासनावरही होता, कार्यकर्त्यांवरही होता. बरोबर. बेनके साहेब, वल्लभशेठ बेनके साहेब जोपर्यंत तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होते, एकही कार्यकर्ता बंडखोरी करत नव्हता. मात्र नेतृत्व तुमच्याकडे आल्यानंतर पक्षामध्ये बंडखोरी व्हायला लागली. काय सांगाल तुम्ही यावर? कसं आहे, नेतृत्व बेनके साहेबांकडेच आहे. ते सध्या तब्येत बरी नसल्यामुळं ते जास्त फिरत नाही. ह्या विधानसभेमध्ये पण नेतृत्व तेच होते. माझी एकदम मनोमन इच्छा होती की बेनके साहेबांनाच तिकीट द्यावं आणि त्यांनीच नेतृत्व करावं. ही अचानक सगळ्या गोष्टी बदलल्या अशा जलद गतीने. आणि ते म्हणले आता अतुल चांगलं काम करतोय पक्षाचं, त्याची चांगली तरुणांची संघटना आहे, ते सगळं हे त्याने आजपर्यंत केलेलं आहे, यालाच तिकीट द्या किंवा हे सगळ्या गोष्टी करा असे कार्यकर्ते म्हणले. आणि ते पवार साहेबांनी मान्य केलं आणि हे सगळ्या गोष्टी झाल्या. याच्यामधून काय झालं, बेनके साहेब असेल तर ठीक आहे, नाहीतर मग आम्ही इच्छुक आहे, अशा ज्या भानगडी झाल्यात ना त्या आता होऊन गेल्या. आता कसं आहे, ते इलेक्शनमध्ये झालं, त्याच्यानंतर गडबडी झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आता तसं नाही आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस सगळी एक संघपणे आम्हाला पुढं न्यायची. मलाच PDCC पाहिजे, मलाच मार्केट कमिटी पाहिजे, मलाच कारखाना लढायचं आहे, मलाच ZP लढवायची आणि तिथं अध्यक्ष व्हायचं आहे किंवा पंचायत, असं अजिबात काही नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांची संघटना आहे आणि प्रत्येकामध्ये तिथलं प्रतिनिधी त्याला न्याय देऊन ही सगळी पुढं जायचं आहे. हीच भूमिका बेनके साहेबांनी ठेवली आणि इथून पुढं पण तीच माझी राहणार आहे. अतुलजी, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकांचे राज्य उपाध्यक्ष आहात. बरोबर. तुम्ही गेले 3 वर्ष युवकांची संघटना बांधताय. तुमच्या स्वप्नातला जुन्नर तालुका कसा असेल? जुन्नर तालुक्याची जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर आपण बघतो 5 धरणं आहे, JMRT आहे, इंडस्ट्री होऊ शकत नाही, शेतीशिवाय पर्याय नाही, आदिवासी भागांमध्ये एकदम डोंगराळ भाग आहे, किती रस्ते आपण करत राहिलो की ते 5-6 वर्षांनी त्याला मेंटेनन्सचा प्रकार लागतो. इतका भौगोलिक इतका मोठा तालुका आहे, किती पैसे आणले तरी ते अपुरच पडतात. ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना, इथला जेव्हा नेतृत्व करत असताना माझ्या डोक्यात हा विचार आला होता की शेतीतून आपला शेतकरी मोठा होतोय. आता इथं जर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा हे आपले शेतकऱ्यांचं जीवनमान जर उंचायचं असेल तर काहीतरी वेगळं केलं पाहिजे, ज्याच्याकडून हे लोकांना रोजगार लागेल. आता एका घरात 4 पोरं आहेत, दोघांचा शेतीवर भागेल, दुसरं 2 काय करणार? ते नोकरीसाठी बाहेर जायचं हाल झाले की परत घरी येतो म्हणतो मग आपली चटणी भाकरी. मग तो रोजगार इथंच निर्माण झाला पाहिजे. मग तो कशातून निर्माण होऊ शकतो? एकतर मोठं काहीतरी माझ्या डोक्यात प्लॅन होतं, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर प्रक्रिया करून हे करायचं. दुसरं म्हणजे एक शिक्षण संस्था एक मोठी आणायची, जसे पवार साहेबांनी टायप्स केले ते. आणि तिसरं म्हणजे पर्यटन.
पर्यटनामध्ये बेनके साहेबांनी अनेक कामं केलेली आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MTDCच्या यादीमध्ये जुन्नर तालुक्याचं नाव समाविष्ट झालं हे बेनके साहेबांमुळं. त्यांनी त्याची चित्रफित काढली, स्वतःच्या खिशातून पैसा भरला आणि चित्रफित महाराष्ट्र शासनाला दाखवली. आमच्याकडे जुन्नर तालुका किती पर्यटनरम्य आहे, अनेक गडकिल्ला आहेत, त्याच्यासाठी तुम्ही पैसा दिला पाहिजे. म्हणून त्या पर्यटनाअंतर्गत नाणेगडचा रस्ता असेल, चावंड, हाडसर हे सगळे रस्ते आपण करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि म्हणून ते यादीमध्ये गेल्यामुळे जगाचे पर्यटक जेव्हा येतात तेव्हा म्हणतात अरे कुठं जायचं फिरायला महाराष्ट्रामध्ये. एक नाव कुठलं आहे? जुन्नरचं आहे. आता नाव कोणाचे होते? कोकणाचं नाव होतं, अजिंठा वेरूळचं नाव होतं, त्याच्यामध्ये जुन्नरचं नाव आलं. हे किती मोठी गोष्ट. पर्यटक संख्या वाढलेली आहे. शिवनेरीचा विकास झाल्यानंतर वर्षभरातली जे काय येणारे पर्यटक संख्येची 20 पट संख्या झालेली आहे. आणि यशवंतराव चव्हाण पर्यटक स्थळ असतं तर आपला तालुका कुठच्या कुठे गेला असता. हा रोजगार किती हॉटेल झालेत, किती पेट्रोल पंप झालेत, किती लोकांचा गाड्यांचा व्यवसाय आहे. हे सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या? ह्या पर्यटनामुळे झाल्या. पण आता मी काय आता निवडून नाही जरी आलो तरी आम्ही एक ॲग्रिकल्चर इंडस्ट्री भविष्यामध्ये ओपन करणार आहे, ज्याच्यामध्ये मी एकटा जरी करू शकतो पण मला त्या लोकांचा समाविष्ट करून ते करायचं. विधानसभेची निवडणूक होऊन 1 वर्ष लोटलं, तालुक्याचा आमदार बदलला. तालुक्याचे आमदार शरद सोनवणे म्हणतात की मी 100 कोटी रुपये वर्षभरात आणले आणि तालुक्याचा विकास केला. मात्र रस्त्यांची अवस्था ही तशीच आहे. नारायणगावला तुमचं मागे एक आंदोलन झालं, ते आंदोलन सोनवणेंनी खिल्ली उडवली. मग नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे? एवढे पैसे आलेत का आणि विकास नेमका चाललाय का? कसं आहे, जे करायचं ते सत्य करायचं, नसं जमत तर नाही करायचं, पण खोटं बोलायचं नाही. नुसतं खोटं बोलायचं करायचं नाही, याच्यामध्ये काय लांब पल्ल्याचा किंवा दीर्घकाळाचं राजकारण माणूस करू शकत नाही. आजकाल काय होतं, 5 लाखाचं काम केलं का ते पत्र दाखवायचं आणि व्हॉट्सअपमुळे इतकं प्रसार करायचं. आता उमरतचं कालचं उदाहरण घ्या. तिथं मी त्या दिवशी बघितलं, गावात बसलो, 50 लोक होते, यादी काढली की बेनके साहेबांच्या कालावधी किती रस्ते आले. विरोधातला सरपंच शिवसेनेचा त्यांनी मला यादी करून दाखवली. तेव्हा जवळपास 4.5 ते 5 कोटीचे फक्त उमरत नंबर 1 मध्ये कामं झालेली आहेत. आणि त्यांनी 5 लाखाचा रस्त्याचं नाही दिलं तर त्यांनी पार गावातपासून तिकडे रस्ता जाऊपर्यंत मिरवणूक ही सगळ्या गोष्टी ठीक आहे करावं, मला काय म्हणणं नाही. पण हे करत असताना आहे ना, लोकांची दिशाभूल करू नये. 100 कोटी रुपये आणले नाही, फसवा आकडा आहे. मला त्यांच्यावर टीका करायची नाही, ते तालुक्याचे सन्माननीय आमदार आहेत. पण हे मला कधी उघडकीस आलं, हे असं एवढं केलं यार म्हणलो, असं चांगलं आहे म्हणजे व्हेरी गुड, ही स्पेस इज व्हेरी गुड. पण आमच्या संघटनेतले काही लोक ज्यांनी माहितीचा अधिकार वापरून PWDच्या माध्यमातून ही कामं कुठली आहेत ती जेव्हा तपासलं, त्याच्यामध्ये हा सगळा आकडा फसवा निघाला. ज्या कामांची 7.5 कोटी कामांची उद्घाटनं केली त्याच्यामध्ये 5.5 कोटीचे कामं हे पूर्वीच्याच आघाडी सरकारने मंजूर केलेल्याच्या कामांची उद्घाटनं केली. करू द्या, काय हरकत नाही. पण त्याचबरोबर यांनी काही केलंच नाही. यांचं आंदोलन फोल आंदोलनात 301 लोक होती, सगळ्या गोष्टी होत्या. जे आंदोलन 11 वाजता चालवणार होतं त्याच्यासाठी नेते जरा 2 वाजता आले, उन्हाचा तडाखा होता म्हणून जो तो आपल्या सावली बघून तिथं होता. नंतर जेव्हा रस्त्यावर उतरला तेव्हा सगळे लोक जमले होते तिथं. हे सगळ्या गोष्टी नाही, म्हणजे दुसऱ्यांवर टीका करा, मला त्यांच्यावर अजिबात टीका करायची नाही किंवा हे सगळ्या गोष्टी करायच्या नाही. पण ते एक जबाबदार माणूस आहे. आता त्यांनी हातात जबाबदारी लोकांनी दिलेली, त्याच विश्वासार्थाने त्याच सामर्थ्याने त्यांनी ती पुढं ते नेली बाहेर. शेवटी लोकांचं नेतृत्व करत असताना त्यांच्याशी संपर्क साधणं, त्यांच्या दशक्रियाला जाणं, मैत्रीला जाणं, लग्नात झालं, हे लोकप्रतिनिधी केलं का लोकांना आनंद होतो. पण नेमकी त्याची गरज काय आहे? त्याला पाणी आहे का बाबा, त्याला रस्ता आहे का, सगळ्या गोष्टी करत असताना आपण ते हे करतोय का? मग आपल्या हातात त्यांनी जी कर्तव्याची तलवार दिली आहे ही फक्त मतांपुरतं वापरायची नाही. बेनके साहेबांनी असं कधी केलं नाही. तुम्हाला त्याचा अनुभव आहे, एखाद्याला वाईट वाटलं तरी चालेल, चल उठ निघ असे म्हणतील. पण कामाच्या बाबतीत शिवसेनेचं जरी आलं ते कुणी असलं, ही खरंच गरज आहे का गावाच्या प्रायोरिटीची, मग करायची. मग माझ्या आमदार फंडात पैसे किती आहेत? एवढे आहेत. मग माझा पुरा पडतोय का? नाही पुरवत. मग आपल्याला काय करता येईल? मुंबईच्या दरबारात भांडून कितीतरी अनेक पैसे आणलेले, कसे कसे आणले आपल्याला माहितीत, मला माहिती आहे, जनतेला माहिती. आमदार फंड आला केला, हे पोस्टमन सारखं काम बेनके साहेबांनी कधी केलं नाही. आणि त्याचं रोबाबाई कधी केलं नाही, ले पाट्या लावत बसले नाही, ले उद्घाटनाला आणि ले भूमिपूजनाला कधी गेले नाही. त्यांचं म्हणणं माझं कर्तव्य, मी ते केलं. सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या संपर्काने या सगळ्या गोष्टीपेक्षा पैसा आणा तालुक्यात जास्तीत जास्त, त्याच्यासाठी माझी जरी काही मदत लागली ते मला सांगा, मी येतो, मी स्थापन करून ऐकत राह. असं थोडी. पण असं हे चालत नाही. विकासासाठी तुम्ही सर्व पक्षी एकत्र यायला तयार आहात, जेणेकरून तालुक्याचा विकास होऊ शकतो असं तुम्हाला म्हणायचं. मग ही पक्ष म्हणजे काय? पक्ष म्हणजे एक विचारधारा आहे. शेवटी पक्षाचा नेता जरी असला, जुन्नर तालुक्यातला ह्याच मातीतला आहे, शिवसेना जरी असला तरी तो ह्याच मातीतला आहे, मी या मातीतला आहे.
एक वेगळ्या विचारधारेचे वेगळ्या संघटनेने प्रेरित असणारे आम्ही सगळे लोक आहोत. त्यांचं त्यांच्यापाशी, आमचं आमच्यापेक्षा. पण एखादं जर काम करत असेल तर ते नक्कीच केलं पाहिजे. आणि ही जी वृत्ती आहे ना पॉझिटिव्ह, ही ठेवा ना. तुम्ही आधी म्हटले की तुमच्याकडे युवकांचं असणारं संघटन पाहून काही तुमच्या तालुक्यातल्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी दिली. बरोबर आहे. याचबरोबर याच पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला महाराष्ट्राचं उपाध्यक्ष युवक काँग्रेसचं पद दिलंय. बरोबर आहे. तुम्ही 3 वर्षाला हे पद भूषवताय. तुम्ही यामध्ये कशा प्रकारे युवकांचं मोर्चेबांधणी केली किंवा तुम्ही काय त्यासाठी सभासद म्हणून काय कॅम्पेनिंग केलं आहे? काय झालं, आम्ही जेव्हा जुन्नर तालुक्याचं संघटन केलं तेव्हा 50 युवकांची जुन्नरला मिटिंग झाली महाराष्ट्रामध्ये, की युवकांचं संघटन कसं केलं पाहिजे, तुमचं नेमकी प्रोजेक्ट काय आहे. तो प्रोजेक्ट मी तिथं सादर केला. आणि तो सादर केल्यानंतर अजितदादांना इतका आवडला, तेव्हाचे अध्यक्ष होते भास्कर जाधव, त्यांना पण इतका आवडला तर त्याला म्हणलं याला बॉडीमध्ये घ्या. आता सगळं करत असताना मला आता तालुक्याचं मी सगळं कारभार असलं मला एवढं शक्य होणार नाही, पण ते म्हणले हा प्रोजेक्ट शुड गो इन महाराष्ट्र, हे तुम्ही खूप चांगलं केलं आहे. म्हणून मी नाशिकमध्ये काम केलं, सातारामध्ये काम केलं आणि ठाण्याच्या काही तालुक्यांमध्ये आम्ही काम केलं. सगळे तिथं की नेमके आपण कसे केले पाहिजे, हे केलं पाहिजे. शेवटी संघटना झाला तरी तिकडं पगार रक्कम काम करत आहे. अतुल परदेशीने जरी माझं ऐकायचं असेल की मी त्याला पगार देतो म्हणून त्याने एक विचाराने एक प्रेरित झालेली एक वेगळी बांधिलकी असते संघटनेची. मग ती कशी निर्माण करायची, तो जिव्हाळा निर्माण कसा करायचा किंवा त्यांच्याबरोबर बसून आपल्यापणा कसा वाटला पाहिजे, ह्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून ह्या दृष्टिकोनातून काम जे संघटनेचं झालं पाहिजे. किंवा शरद पवारांचे विचार आहेत. शरद पवारांचं वय आता 75 आहे. ज्यांचं वय आता 20 वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झाला असेल त्यांना मतदानाचा अधिकार आला. दे डोंट नो अबाउट शरद पवार. आता काही मुलींची ग्रुप्स मला पुण्यामध्ये भेटले की ज्याच्यामध्ये आम्ही स्टुडंट्स विंगचं काम करत होतो. ते मला काय म्हणलं माहिती की व्हॉट डज शरद पवार इज टू डू विथ विमेन एम्पॉवरमेंट. ही वॉज ॲग्रिकल्चर मिनिस्टर. म्हणलं अरे हे जे आरक्षण आहे पहिलं जे आणायचं हे सगळ्या गोष्टी याच्यासाठी शरद पवार हे त्याला माहीत नाही ना. बरोबर. म्हणून तुम्ही आज आमचे बोर्ड बघा, शरद पवारांचे महाराष्ट्र प्रदेशला मी सजेशन दिल्यामुळं असे बोर्ड तयार करा की संपूर्ण महाराष्ट्राचे लागले पाहिजे, प्रोटोटाईप. आणि ज्याला बोर्ड लावायचे त्यांनी तेच बोर्ड लावायचे. स्त्री शिक्षणाचे किंवा स्त्री आरक्षणाचे प्रणेते, कृषीमध्ये ज्यांनी आमूलाग्रबद्ध करून जे क्रांती आणली त्याचे प्रणेते, एक सांसद सदस्य, कॅबिनेट मंत्री ज्याच्यापर्यंत आजपर्यंत केलं की डिफेन्समध्ये काय काम केले, असे मेसेज पासून करून आम्ही ते होर्डिंग करतो. ते होर्डिंग लावायचं म्हणून नाही. पण ह्या गोष्टी आहेत ना नवीन पिढीला माहीत नाही आहे. त्या जर खऱ्या अर्थाने माहिती झाल्या किंवा हे सगळ्या गोष्टी झाल्या तर ते नक्कीच पुढं भविष्यात त्याचा फायदा होईल. नारायणगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना मात्र तिथं सर्वसामान्यांवर अन्याय होतोय अशी नेहमी चर्चा होती. नुकताच 1 महिन्यापूर्वी एका गाळाधारकावर अन्याय झालाय. तो विषय न्यायालयामध्ये सुरू आहे. बरोबर. पक्षाची सत्ता असताना नेमकं हे घडतंय कसं आणि याला जबाबदार कोण आहे? काही जे काही झालं ते अत्यंत चुकीचं झालं. ते गाळ्याधारका बाबतीत पण झालं, ते कर्मचारी नंतर जेलमध्ये गेले ते झालं, ग्रामसेवक निलंबित झालं ते झालं, ग्रामपंचायत आमच्या नारायणगावच्या सरपंचावर गुन्हा दाखल झाला, बाकीचे सदस्य झालं, काही गावगुंडे असे म्हणून असं त्याचं हे केलं आहे. त्याचं बारकाईने मी पेपरमध्ये वाचतोय, काही लोक मला सांगतात. पण प्रत्येकाची स्टोरी वेगळी वेगळी आहे. पण याच्यामधून असं काही निदर्शनास जाणवतंय की शेखर कोराळे जे नारायणगावच्या ग्रामपंचायतचं नेतृत्व करतात त्यांच्या अंडर जे बघतात ते काहीतरी, काही लोक म्हणतात ते पैसे घेतात, काही लोक म्हणतात ते एकेवरपणे वागतात, त्यांना हे सगळ्या गोष्टी करतात. आता हे सत्य असत्य मला एवढं काही माहीत नाही. पण असं जर एकेकोरपणा जर असेल, ही तक्रार आम्ही जिल्हाध्यक्षांकडे केलेली आहे. आता उद्या आमचा 20 तारखेला एक मोठा कार्यक्रम आहे पुण्यात, त्याच्यानंतर आम्ही एक स्पेशल बसणार आहे. त्याच्यामध्ये प्रदीपदादा असणार आहेत, जिल्हाध्यक्ष असणार आहेत, मी असणार आहे. आता दिलीप वळसे पाटलांची तब्येत बरं नसल्यामुळे ते यदा कदाचित नसतील. आणि याच्यामध्ये नेमकी काय काय घटनाक्रम घडल्या किंवा काय गोष्टी झाल्या हे स्पेशल नारायणगावच्या लोकांची मीटिंग आम्ही घेणार. राष्ट्रवादी काँग्रेस शेखर कोराळ्यांकडनं जर गाळेधारकांवर अन्याय झाला तर तुम्ही पक्षातनं काढून टाकायला सुद्धा कमी पडणार नाही. कसं आहे, एखाद्यावर त्याने अन्याय केला किंवा आक्षापोटी जर कारवाई केली असेल ते एखाद्या वेळेस ठीक आहे. पण हे वारंवार घटना घडतायत असं कळतंय किंवा अनेक लोक आम्हाला येऊन सांगतात की तो असं करतोय, तो तसं करतोय. आम्ही शेखरदादाला सांगण्याचा प्रयत्न पण केला, पण ते काय असं ऐकत नाही. हा म्हणतात आणि पुढं जातात हे सगळ्या गोष्टी. आता याच्या आम्ही तळात जाणार आहे आणि येत्या 15 दिवसामध्ये जर खरंच जर काय अशा गोष्टी जर पुढं आल्या तर पक्षामधून निलंबन करण्याची कारवाई जिल्हाध्यक्ष करणार आहे. अशी एक चर्चा होते तुम्ही आणि कोराळे नातेवाईक आहात,
विधानसभेला ते तुम्हाला मदत करतात, ग्रामपंचायत निवडणूक लागली की तुम्ही त्यांच्या विरोधात पॅनल उभं करत नाही किंवा विरोधकांना साथ देत नाही, असाही आरोप होतो. हे तर नेमकं सत्य काय? असं नाही आहे. ग्रामपंचायत निवडणूक आमच्या स्वतःचं गाव जे हिवरे बुद्रुक त्या ग्रामपंचायतला निवडणुकीला पण आम्ही जात नाही. ग्रामपंचायतीच्या कुठल्याच निवडणुकांमध्ये आम्ही सहभाग घेत नाही. हे बेनके साहेबांचं तत्व आहे आणि त्यांनी आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं आहे. आमच्या गावची निवडणूक आजपर्यंत बिनविरोध झाली हिवरेची. ह्यावेळेस निवडणूक झाली. माझा चुलत भाऊ त्या निवडणुकीला उभा होता. सगळ्यांना हात जोडून विनंती केली की बिनविरोध करा बाबांनो. कोणी काय ऐकलं नाही. पण मी कोणाच्या प्रचाराला गेलो नाही, कोणाला सांगितलं पण नाही. म्हणून नारायणगावच्या ग्रामपंचायतीमध्ये पण आम्ही सहभागी होत नाही. राहिला नातेवाईकाचा प्रश्न, कुणी आमचा जरी नातेवाईक असला काही जरी असलं तर अनेक नातेवाईक आहे ना शिवसेनेत काम करतात आहेत असे. पण ते नात्याच्या भाग आहे. हे राजकीय पक्ष किंवा सगळ्या गोष्टी तो ज्या पद्धतीने करत असेल ते त्याच्या वेळ म्हणून नातेवाईक आहे म्हणून त्याला फॉर आहे किंवा या सगळ्या गोष्टी असं अजिबात नाही. अतुलजी, तुमची राजकारणाची दिशा अतिशय चांगली आहे. वर्षभरामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. मग तुमचं धोरण कसं असणार आहे? काय रणनीती तुमची असेल? हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना अत्यंत मजबूत या तालुक्यामध्ये आहे. थोडासा विस्कळीतपणा आला होता, पण आता तो विस्कळीतपणा परत सगळे एकवटलेलेही एक जागेवर आलेले आहेत. हे पण आपल्याला या दाखवताची जाणवत असेल. आमच्या गेलच्या वर्षभराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या मिटिंग व्हायच्या त्याच्यामध्ये काही लोक यायचे, काही एकदम असे हिरमोडले असायचे, काही त्याच्यामध्ये उत्साह नव्हता. पण मागच्या 2 मिटिंगापासून इतका उत्साह निर्माण झाला आहे. सगळे नेते मंडळी आता एकत्रित झालेत. सगळ्यांचं सगळं काय विधानसभेला असेल, PDCC बँकेला असेल, मार्केट कमिटीला असेल, हाय डोक्यातून काढून आता मिटून टाकलेलं आहे. आणि एकत्रित येऊन ही संघटनात्मक पातळीवर आम्ही आता नवीन संघटना हे 2 दिवसामध्ये ती जाहीर होईल. ती संघटना सगळ्यांशी चर्चा करून जे कोणी म्हणतात की हा गट आहे तो गट आहे हे सगळ्या गोष्टी हे सगळे एकत्रित करून ते सगळे आम्ही ती संघटना तयार केलेली आहे. म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये संजय काळेंसह त्यांच्या प्रत्येक मिटिंगला माझा त्यांना वैयक्तिक फोन असून आमंत्रण असतं. आमचे तालुका अध्यक्षही सांगतात किंवा हे सगळ्या गोष्टी असं त्यांच्या मनातही दुजाभाव नाही आणि माझ्या मनातही नाही दुजाभाव. सगळे एकत्रित करून इथून पुढच्या झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहे. प्युअर मेरिट बेसवर निवडून येण्याच्या क्षमतेवरच तिकीट दिलं जाणार आहे. तो मग काय आमच्या जवळच आहे, मग रोज आमच्या घरी येतो म्हणून त्याला तिकीट देतो किंवा तो रोज संध्याकाळीकडे जातो म्हणून त्याला तिकीट देतो असं अजिबात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडून येण्याच्या मेरिटवर इथून पुढचे तिकीट्स जे काय आरक्षण पडतील त्याच्या पद्धतीने आणि संघटनात्मक पातळीवर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक निस्वार्थीपणे बेनके साहेबांनी केले तसं मी करणार. संजय काळे, तुम्ही पांडुरंग पवार सगळे हातात हात घालून काम करून पक्षाची ताकद वाढवणार? हो, निश्चितच. सगळेच म्हणजे हे आम्ही तिघच नाही, अनेक आहे. शरद लेंडे, अंकुश आंबले, दिलीप कोल्हे, नाना गोडे आहे, आपले तुळशीराम शिंदे असतील, विनायक तांबे आहेत, भाऊ देवडे आहेत, सीताराम खिलारी आहेत, प्रकाश शेठ ताजने आहेत, असे सगळेच म्हणजे असे. अतुलजी, आपण आज या ठिकाणी आलात. अतुल परदेशी, अविनाशजी पवार, रायचंदजी शिंदे आणि आम्ही सुरेश वाणी आम्ही मिळून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आपला आवाज या नावाचं चॅनल सुरू केलेलं आहे. याबद्दल आपण काय सांगाल? आपली अपेक्षा काय असेल? कसं आहे, आपला आवाज जेव्हा चॅनल चालू झाला 1 महिनाभरापूर्वी मला कळाला आणि कळाल्यानंतर आता मला वाटलं आता याचं काय होतं काय माहिती. पण तुम्ही एवढ्या 1 महिन्यामध्ये ना इतकी चांगली प्रगती केलेली आहे. मी तुमचे बघायचं की तुम्ही कुठल्या प्रश्नावर आवाज उठवताय, कुठले काम पूर्ण होतात हे सगळ्या गोष्टी आहे. तुमचं आता चॅनलवर मी बघू शकत नाही, मी फिरतो असतो सारखं म्हणून. पण तुमचं सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप त्याच्यावर मी बघतो नेहमी की समजा आता शिवाई देवीची लाईट बंद पडली, तुम्ही ज्या प्रकारे कान पिळला ती लाईट चालू झाली. त्याच्यामध्ये आमच्या नगरपालिकेचे दिनेश दुबे असतील किंवा आशाताई असतील, यांनी सगळ्यांनी तिथे एक लाईट लावला, यांनी पण ते लाईट लावला, हे सगळ्या गोष्टी केल्या. ही चांगली गोष्ट आहेत. लोकांच्या हितासाठी, विकासासाठी तुम्ही हे कार्य करत राहा. तुम्हाला जी मदत लागेल त्याच्या ते पाठीशी राहा. जे आमचं चुकत असेल माझं ती मला सांगा. शेवटी आपण सगळेजण कशासाठी करतो? जुन्नर तालुका घडवायचा आहे. मग तो अतुल बेनकेने घडू, शरद सोनवणेने घडू, आशा बुचकेंनी घडू किंवा नेताजी डोकेंनी घडू, पण घडवा. नसन घडवत तर मग त्याला खाली ओढा. मी जरी असेल त्याच्यामध्ये तरी मला ओढा खाली. मग ही प्रगती जी आहे ना तुमच्यामुळं किंवा या सगळ्या गोष्टीमुळं ही लोक जागरूक झाली पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की नेमकी आता तुलनात्मक तक्ता आहे. आता काय असं मी तुम्हाला सांगतो, एवढे कामं आणले, एवढे सगळे उद्घाटन आले, यांच्या काय बापाचा पैसा आहे का?
यांच्या खिशातला पैसा आहे, सरकारचा पैसा आहे. अरे पण तो आणायला किती कष्ट पडतात, कसा पैसा येतो, सगळ्या गोष्टी, घरातले डिझेल जाळून आपल्याला जायचं ते करून घ्यायला लागते. आपण जे जबाबदारी स्वीकारली ती करायला लागतं. आता कळेल लोकांना, वर्षभरातच कळालं आहे. हा तुलनात्मक तक्ता तुम्ही दाखवा की गेल्या 5 वर्षामध्ये काय झालंय, आता हे 1 वर्षामध्ये काय झालंय, पुढच्या वर्षात काय होणार आहे, पुढं काय होणार आहे, हे सगळ्या गोष्टी जो करणार त्याला सलाम आहे. या चर्चासत्रामध्ये इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत नवीन चर्चासत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर हा होता आजचा दिनविशेष कार्यक्रम बोल बिनधास्त. हा कार्यक्रम आम्ही आपणास दर रविवारी नवीन व्यक्तींसोबत आणि वेगवेगळ्या विषयांबाबत दाखविणार आहोत. तर दर रविवारी ठीक रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका. हा कार्यक्रम बोल बिनधास्त होऊ दे चर्चा. आमचा कार्यक्रम आपणास कसा वाटला याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हास कळवू शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 021 32 22 22 66. याचबरोबर आम्ही आपल्यासोबत सोशल नेटवर्कवरही उपलब्ध आहोत. आमची वेबसाईट आहे www.aplaawaz.com. आमचा ईमेल ID आहे aplaawaz@gmail.com. याचबरोबर आम्ही आपणासाठी व्हॉट्सअप, फेसबुक आणि यूट्यूबवरही उपलब्ध आहोत. तर उद्या ठीक रात्री 9 वाजता भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.